मित्रांनो, संपूर्ण बैलगाडी क्षेत्र शांत झालं आहे. कारण बैलगाडी क्षेत्रातील स्पष्ट बोलणारे, परखड बोलणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि गरिबांना न्याय मिळवून देणारे निंबाळकर सर आता आपल्यात राहिले नाहीत. मित्रांनो, अजून सुद्धा असं वाटत नाही की निंबाळकर सर आपल्याला सोडून गेले आहेत. आणि राहुलदादा पाटील आणि निंबाळकर सर यांच्या मैत्रीबद्दल काय बोलणार. जेव्हा राहुलदादा अडचणीमध्ये होते तेव्हा निंबाळकर सरांनी भावासारखी मदत केली. त्यांना जेव्हा गरज होती तेव्हा निंबाळकर सर धावत गेले. त्याच्यामुळे मित्रांनो, राहुलदादा पाटील आणि त्यांची दोस्ती खरंच अजरामर होती. आणि आत्ता निंबाळकर सर आपल्यात राहिले नाहीत. त्याच्यामुळे मित्रांनो, राहुलदादा पाटील यांना सुद्धा खूप त्यांचे अश्रू अनावर होत आहेत. कारण त्यांची दोस्ती खरंच बैलगाडी क्षेत्रामध्ये एक चांगली अशी दोस्ती मानली जात होती. मित्रांनो, काल राहुलदादा पाटील नक्की काय बोलले ते बघा. रणजित सर निंबाळकर आज कमी वेळात अखंड महाराष्ट्राला प्रेम देणारा माझा मित्र, माझ्या वाईट काळामध्ये जेव्हा मी आतमध्ये असताना माझी जी इज्जत सांभाळणारा, माझ्यासाठी देव म्हणून उभा राहणारा माझा आज मित्र, देवासारखा, भावासारखा माझ्याकडून हरपला गेला. सरांना मी पूर्ण श्रद्धांजली देतो. त्याच्या पुढे जैसी करणी वैसी भरणी. कारण की एक 9 महिन्याची मुलगी आहे त्यांना आणि त्यांची पत्नी माझ्या बहिणीसारखी. दोन्ही पण सकाळी उठलो संध्याकाळ झाली मला भावासारखे दोन्ही नवरा बायको मला आठवण काढायचे, माझी आठवण काढायचे, मला फोन करायचे. माझा मित्र मला आज फोन करायला राहिला नाही. सर्जा, दुःख फक्त तुलाच नाही, अख्खा महाराष्ट्र रडतोय रे तुझ्या मालकासाठी. कमी वेळात संबंध महाराष्ट्र जिंकलाय तुझ्या मालकाने. गर्व आहे आम्हाला अशा व्यक्तीचा. महाराष्ट्राच्या काळजात तुकड्याला खरंच भावपूर्ण श्रद्धांजली. सर, खरंच परत या. अख्खा महाराष्ट्र तुमची वाट बघतोय. अशा व्यक्तिमत्वाची बैलगाडी क्षेत्राला आणि आम्हाला सुद्धा सर खरंच गरज होती. आरोपीने या चिमुकलीचा तरी विचार करायला पाहिजे होता. मित्रांनो, चित्र बघून खरंच खूप वाईट वाटतंय. आज निंबाळकर सर आपल्यामध्ये राहिले नाहीत, परंतु आरोपीला प्रशासनाने चांगली अशी कारवाई करून चांगली अशी सजा द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओ संपवतो कारण जास्त बोलता पण येत नाही. सर आपल्यातून गेले, खरंच विश्वास बसत नाही.